काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, दिवाळी संपली आणि दिवाळी संपल्यानंतर मी गुरुचरित्र चालू करीन असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे अनेक जणांची विचारणा आली की गुरुचरित्र कधीपासून सुरू करणार. मी सोमवारपासून गुरुचरित्र चालू करतोय. त्या अगोदर गुरुचरित्राची पार्श्वभूमी, पारायणाची पार्श्वभूमी, पारायणामध्ये काय आहे काय नाही, पारायण कसं वाजावं, या सगळ्याचा थोडक्यात आढावा मी आज घेणार आहे. आणि सोमवारपासून तुम्हाला गुरुचरित्र सकाळी ऐकायला मिळेल. गुरुचरित्र म्हणजे गुरूंचे चरित्र. गुरुचरित्र मी अनेक वेळा बोललो आहे, अनेक वेळा, की गुरुचरित्र हा ग्रंथ नाही आहे. गुरुचरित्र ही पोथी पण नाही आहे. जे पहिल्यांदा ऐकतायत त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की काका असं काय म्हणतायत. पुन्हा सांगतो, गुरुचरित्र हा ग्रंथही नाही आणि गुरुचरित्र ही पोथीही नाही. गुरुचरित्र म्हणजे जीवनशैली आहे. माणसानी कसं जगावं, काय खावं, साधना कशी करावी, या सगळ्याचा उहापोहा करणारा, लेखाजोखा दाखवणारा म्हणजे गुरुचरित्र आहे. बर, हे गुरुचरित्र सत्य किंवा त्रेता किंवा द्वापार युगात लिहिलं गेलेलं नाही. गुरुचरित्र हे कलियुगामध्येच लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे म्हणण्यापेक्षा घडलेलं आहे. त्याचे ठोस पुरावे आपण त्या त्या अध्यायानुसार बघायला गेलो तर आपल्याला मिळतील. 13व्या शतकामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार समाप्ती केल्यानंतर, म्हणजे निजानंद गमन केल्यानंतर, म्हणजेच गुप्त झाल्यानंतर, करंज नगरी या ठिकाणी नृसिंह या नावानी जन्माला आले. ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्यावर साधारणतः 90 ते 92% गुरुचरित्र अवलंबून आहे, म्हणजे आधारित आहे. सुरुवातीचा काही भाग
म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याविषयी आहे आणि 11व्या अध्यायामध्ये भगवान भूतलावावर नरसिंह सरस्वती नावाने जन्माला आले आणि 11व्या अध्यायापासून ते 52 किंवा 53 अध्यायापर्यंत संपूर्ण त्यांच्यावर विवेचन आहे. गुरुचरित्र मी कुठल्या ग्रंथाला नावं ठेवतो अशातला भाग कृपया कोणीही समजू नये. कुठल्याही ग्रंथाचा अपमान करतोय असं समजू नये. कारण परमात्मा एकच आहे, तो निर्गुण निराकार आहे. पण परमात्मा काही अंशी मानवानी संप्रदायात वाटला आहे, हे लक्षात घ्या. परमात्मा मानवानी काही अंशी संप्रदायात वाटला आहे. शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय. मग शैववाले विष्णूंचा ऐकत नाही, विष्णूवाले शैवांचा ऐकत नाही, अशा अनेक रूढी परंपरा आहेत. आपल्याला त्याच्यात खोल जायचं नाही किंवा त्याविषयी आपल्याला भाष्यही करायचं नाही. पण गुरु हा कुठल्याही संप्रदायात वाटलेला नाही आहे, हे प्रमुख आहे. गुरु प्रत्येक संप्रदायामध्ये आहे. बर निव्वळ प्रत्येक संप्रदायामध्ये आहे असं नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो गुरु हा प्रत्येक धर्मामध्ये आहे. फक्त त्याला उच्चारण्याची पद्धत वेगळी आहे. बघा तुम्ही, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावर गुरूंचं वर्चस्व आहे किंवा गुरूंचा वावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैष्णव संप्रदाय शैवांना मानत नसेल पण गुरूंना मानतो. वैष्णव संप्रदायामध्ये गुरु आहेत. शैव संप्रदाय वैष्णवांना मानत नसेल पण शैव संप्रदाय गुरुला मानतो. शैव संप्रदायातही गुरु आहे. तुमच्या भौतिक शिक्षणामध्ये सुद्धा गुरु आहे. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा मौलाना म्हणजे गुरु आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा पादरी, फादर म्हणजे गुरु आहे. जैनांमध्ये गुरु आहे. शिखांमध्ये तर गुरु गीता आहे, गुरु ग्रंथ साहेब आहे. म्हणजे गुरु हा कुठेही नाही असं स्थळ त्रिभुवनात नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मग गुरु म्हणजे नेमकं काय? तर गुरु म्हणजे व्यक्ती नाही, हे मुळात लक्षात ठेवला पाहिजे. गुरु म्हणजे निव्वळ व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे मंत्र, गुरु म्हणजे तत्व. तत्व श्रेष्ठ आहे, मंत्र श्रेष्ठ आहे. मग त्या बायबलमधल्या
काही कथा असो किंवा कुराणातल्या आयाती असो, काहीही असो, ती पण तत्व आहे. म्हणजे गुरु म्हणजे तत्व आहे, गुरु म्हणजे ग्रंथ आहे, गुरु म्हणजे संस्कृती आहे, गुरु म्हणजे संस्कार आहे. मी पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतोय, मी कुठल्याही ग्रंथाची अवहेलना अपमान करत नाहीये. माझा तो पिंडच नाही. पण सूक्ष्मरित्या विचार केला तर गुरुचरित्रातली एकही ओवी ही तुम्हाला शाशंक करत नाही. गुरुचरित्रातली कुठलीही ओवी तुम्हाला शंका निर्माण करत नाही. महाभारत आहे, रामायण आहे, काही का होईना पुसटशा शंका येतात. परमात्म्याने अंशात्मक म्हणा किंवा पूर्णांशी म्हणा, भूतलावावर अवतार घेतला, जन्म घेतला, मनुष्य रूपात वावरला, तर त्याला मृत्यू आहे. पण गुरूंना मृत्यू नाही. गुरुचरित्र ज्यांनी ज्यांनी वाचला असेल, आपल्या गुरुचरित्र विवेचनामध्ये ते येईलच, ते सर्वात शेवटी येईल. ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल 50व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुप्त होतात, मृत्यू येत नाही आणि देवांना मृत्यू आले आहे. मी कोणाचीही भावनिक किंवा श्रद्धेला तडा जावं असं माझं बिलकुल मत नाही. पुन्हा सांगतोय, नृसिंह सरस्वती गुप्त झाले, कर्दळीवनात गेले. आता त्याविषयी सुद्धा बऱ्याच उलटसुलट चर्चा आहे, आपल्याला त्याकडे वळायचं नाही. मी तुम्हाला गुरुचरित्र याविषयीच फक्त सांगणार आहे. गुरुचरित्रामध्ये गुरुची महती कशावरनं कळते तर लक्षात घ्या. सद्गुरूंनी, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अनेक लीला केल्या. उदाहरण दाखल अन्नपूर्ती केली, मृत प्रेत उठवलं, शरीरावरची व्याधी घालवली, शरीरावरचं कोड घालवलं, वांझ म्हैस होती तिला दुभती केली, शुष्क काष्ट त्याला पल्लवी आणली. अनेक लीला केल्या. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांना या सगळ्या लीला लक्षात येतील. पण सद्गुरूंनी कुठेही असा शब्द वापरला नाही की हे मी केलं. अन्नपूर्तीच्या वेळेस सद्गुरू म्हणतात अन्नपूर्णेची स्तुती केली म्हणून अन्न वाढलं. मृत प्रेत उठवतात त्यावेळेस त्याला सांगतात याच्यावर मृत्युंजय मंत्राचं सिंचन केलं
म्हणजे मंत्राचं महत्व सांगताय. ज्या वेळेस 60 वर्ष वांझेला कन्यापुत्र दिले, त्यावेळेस सांगतायत तिने औदुंबराची सेवा केली, अश्वत्थ नारायणाची सेवा केली, त्याच्या फलद्रूप तिला मिळालं. कुठेही सद्गुरु स्वतःकडे श्रेय घेतच नाही. हे सर्वात प्रामुख्याने गुरुचरित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल. कुठेही ते म्हणत नाहीत की मी सर्वस्व आहे. त्या मातंग समाजाच्या माणसाच्या मुखातनं वेद म्हणून घेतात आणि ते ब्राह्मण जे आलेले असतात गर्विष्ठ, त्यांच्याशी वाद करायला लावून त्यांना पराभूत करतात. ते सुद्धा श्रेय महाराज घेत नाहीत. ते म्हणतात की यांनी भस्माच्या 7 रेषा ओलांडल्या, याच्या अंगाला पूर्ण भस्म लागलंय आणि म्हणून हा आपल्या पूर्वजन्मामध्ये गेला आणि त्यांनी वर्णन केलं. थोडक्यात स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कुठल्याही अध्यायामध्ये, संपूर्ण गुरुचरित्रातल्या 53 अध्यायांमध्ये कुठेही कुठल्याही गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेत नाही. याला म्हणतात गुरुमाऊली. याला म्हणतात गुरुमाऊली. ईश्वर निर्गुण निराकार आहे, कारण ईश्वर हे एक तत्व आहे, परमात्मा हे एक तत्व आहे. आणि गुरु हे पण एक तत्व आहे. म्हणून गुरु सर्व श्रुत सर्वात ठायी आहे. काही जण विचारतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का नाही वाचावं. याच्यावर वादंग करण्याची काही गरज नाही. संस्कृती, परंपरा आणि पावित्र्य या 3 गोष्टींचा विचार केला तर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. हे मी सांगतो असं नाही. माझं प्रचंड श्रद्धास्थान परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, त्यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी योग्यता नाही. ते काय होते हे कधीही कळूच शकलं नाही. त्या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडे एका महिलेने विचारलं, महाराज मला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे, मी वाचू का? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, तू गुरुचरित्र वाचू नको, मी तुझ्या करता दत्त महात्म्य लिहितो. आणि वासुदेवानंद सरस्वतींनी गुरुचरित्रासारखंच दत्त महात्म्य लिहिलं. त्यालाही 53 अध्याय आहे. गुरुचरित्र झाल्यानंतर आपण विचार करू आणि दत्त महात्म्यावर सुद्धा बोलू. आता गुरुचरित्र केव्हा वाचावं केव्हा नाही, ठोकळ नियमाप्रमाणे असं म्हणतात
की शनिवारी गुरुचरित्र वाचण्यास प्रारंभ करावा आणि त्याची समाप्ती शुक्रवारी यावी. याचं कारण नृसिंह सरस्वती जे गुप्त झाले, आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरात ठेवून दत्तलोकातील कर्दळी वनात ते गेले, तो दिवस शुक्रवार होता. बौधाने नाम्य संवत्सरे शुक्रवार, त्याच्यामध्ये तसा उल्लेखच आहे. त्यामुळे गुरुचरित्र वाचायला सुरुवात केल्यानंतर त्याची समाप्ती म्हणजे तो गुप्त झालेला अध्याय बरोबर शुक्रवारी येतो. पण याच्याही पुढे जाऊन सांगतो, गुरुचरित्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. इथेच सगळे विषय संपले माझ्या अंदाजे. त्याच्यामध्ये अनेक नियम आहेत. सर्व नियम पाळून जर तुम्ही खरोखर गुरुचरित्र वाचलं तर तुमची इच्छित कामना पूर्ण होतेच. सर्वात पहिली गोष्ट एकनिष्ठता, एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आहे. गुरुचरित्र वाचायचं म्हणजे नुसतं वाचायचं नाही आहे, त्याची प्रत्येक ओवी ही तुमच्या मनापर्यंत रुजली पाहिजे. प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. आम्ही अनेक ग्रंथ वाचतो. आमची वाचण्याची पद्धत कशी काय असते माहिती का? श्री गणेशान्मा, श्री सरस्वत्यांमा, श्रीपाद श्री वल्लभान्मा, श्री गुरुमणे सिद्धमणे नामदार का सी कथा पुढे वर्तरी कशी. आपलं मागे कोड लागलंय. अतिशय शांत स्थिर मनाने त्या गुरुचरित्रातल्या प्रत्येक ओवीशी एकरूप होऊन गुरुचरित्र वाचावं. गुरुचरित्र वाचण्याचे प्रथमतः पहिल्या दिवशी भगवान दत्तात्रयांची, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची, श्रीपाद श्री वल्लभांची, योग्याची स्थापना करावी. व्यवस्थित पूजा. आपल्याला पूजेला मंत्र येणंच आवश्यक नाही, तर पूजेमध्ये मंत्रापेक्षाही आपली एकाग्रता, एकनिष्ठता ही महत्वाची असायला हवी. मी मागे एकदा बोललो होतो की तुम्ही कुठलाही ग्रंथ, कुठलंही स्तोत्र, कुठलीही पोथी काढली आणि ती वाचायला लागलात तर एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल, एकाग्र चित्त, स्वस्थ चित्त हे तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल. एवढंच काय, तुमचं व्यंकटेश स्तोत्र सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सांगतायत, देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा, जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागती सायास. एकाग्र चित्त, एकांती अनुष्ठान कीजिए मध्यरात्री, बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटी. प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. पण त्याच्या आधी काय? एकांती, एकाग्र चित्त, स्वस्थ चित्त. मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती. पुन्हा स्वस्थ चित्त सांगून एकाग्र चित्त सांगताय. मग अशा पद्धतीने साधकांनी साधना केली तर हा परमात्मा
त्या साधकाला प्रसन्न होणार नाही असं कदापिही शक्य नाही. कदापिही शक्य नाही. गुरुचरित्रावर बोलण्यासारखं भरपूर आहे. प्रस्तावनेतच मला असं वाटतं तुमचे 7-8 दिवस मी सहज संपवू शकेन, पण तेवढा वेळ घेणार नाही. मी आता तुम्हाला गुरुचरित्र 7 दिवसात कसं वाचायचं हे सांगतो. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21. तिसऱ्या दिवशी 22 ते 28. चौथ्या दिवशी 29 ते 35. पाचव्या दिवशी 36 ते 39. सहाव्या दिवशी 40 ते 43. आणि सातव्या आणि समाप्तीच्या दिवशी 44 पासून अवतरणिका वाचावी. आता मुळात कुठलं गुरुचरित्र वाचावं कुठलं नाही हा मुळात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीही मी सांगतो, भागवत किंवा कामत. भागवतांच्या ह्याच्यामध्ये 53 अध्याय, कामतांच्या भागवतांच्या ह्याच्यात 52 अध्याय, कामतांच्या ह्याच्यात 53 अध्याय. फरक काहीही नाही. एकाही ओवीचा फरक नाही. फक्त एका अध्यायाचे 2 अध्याय केले गेलेले आहेत. त्यामुळे कामत किंवा भागवत यांचं गुरुचरित्र वाचावं. हे गुरुचरित्र घडलं 13व्या शतकात. कडगंजी येथील सायनदेव त्यांचे पंतू नामधारक गंगाधराचा नंदन हा गुरुच्या शोधार्थ निघाला असताना त्याला एक योगी भेटतो आणि तो योगी हे सर्व गुरुचरित्र कथन करतो. अशी खरी सुरुवात आहे. आता काय काय आहे काय काय नाही हे आपण सोमवारपासून बघणार आहे. मी बऱ्याच जणांची इच्छा होती की रोज एका अध्यायाचं विश्लेषण करावं काका, पण 53 दिवस लागतील आणि काही कालपरत्वे कामामुळे किंवा काय खंड पडू शकेल. त्यामुळे तसं न करता मी 7 दिवसामध्ये तुम्हा सर्वांना गुरुचरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सद्गुरु दत्तात्रेयांची, नृसिंह सरस्वतींची आणि माझ्या गुरुमाऊलीची ही वाचेद्वारे सेवा करणार आहे आणि या सेवेचा लाभ तुम्हा सर्वांना मिळावा ही माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून सगळ्यांच्या आग्रहाखातर काहींना नाराज होतील की आम्ही रोज एक अध्याय सांगितला होता, पण ते शक्य नाही आहे. त्यामुळे 7 दिवसामध्ये मी गुरुचरित्र पूर्ण करण्याचा सद्गुरु कृपेने प्रयत्न करीन. आणि गुरुचरित्र पूर्ण झाल्यानंतर नर्मदा परिक्रमा सुरू होणार आहे. त्या दरम्यान जमलं तर मी दत्त महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करीन. भगवान दत्तात्रेय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि गुरुचरित्र ऐकण्याची सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त हो अशी माझ्या गुरुचरणी विनम्र प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.